पाहूयात सी न्यूज स्पेशल रिपोर्ट. सांगली महापालिकेतील 8 स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही प्रमुख पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी चव्हाट्यावर आली आहे. सांगली महापालिकेत गेल्या आठवड्याअखेर नियुक्त करण्यात आलेल्या स्वीकृत सदस्य निवडी कोणत्या निकषावर झाल्या यावरून सर्वच राजकीय पक्षात असंतोष पसरला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झालेल्या निवडी तर लिलावाने करण्यात आल्याचा आरोप होत असून यावर पक्षाच्या 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्याकडे राजीनामे दिलेत. भाजपमध्ये तर गटातटाच्या राजकारणात एकमेकाला शह देण्याच्या खेळीत मित्रपक्ष जनसुराज्याला लॉटरी लागली आहे. भाजपमध्ये फारसी खळबळ नसली तरी स्वीकृत नगरसेवकांना संधी किती दिवसासाठी आहे यावर पुढची रणनीती निश्चित होणार आहे. काँग्रेसमध्ये तर कधी रस्त्यावर आंदोलनात न दिसलेल्यांना स्वीकृत सदस्यपदाची संधी मिळाल्याने पक्षात सृजन अभियान सुरू आहे की गटातटाचे पारंपरिक खेळ सुरू आहेत याचीच विचारणा होत आहे. सांगली महापालिकेच्या 78 सदस्यांच्या सभागृहात 8 स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची संधी होती. यासाठी 50हून अधिक लोकांनी इच्छापत्र दिले होते. यापैकी 8 जणांची निवड करणे जिकिरीचे होते, कारण इच्छुकांची असलेली मांदियाळी मोठी होती. 8 पैकी 4 जागा भाजपच्या वाट्याला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 2 तर काँग्रेसला 2 सदस्य निवडीची संधी होती. भाजपमध्ये आता आमदार गट, इनामदार गट आणि नव्याने काँग्रेसमधून डेरेदाखल झालेला मदन पाटील गट अशी विभागणी सध्या तरी दिसत आहे. यातून 4 गटांना प्रत्येकी 1-1 जागा मिळेल असे वाटत असताना मदन पाटील गटाला डावलून राज्य पातळीवर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा देण्यात आली. डॉक्टर पंकज म्हेत्रे यांना ही संधी प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मुंबईतील राजकीय वजनातून मिळाली. या खेळीत आमदार सुरेश खाडे यांनी आग्रह धरलेल्या पांडुरंग कोरे या निष्ठावंताचा पत्ता कापला गेला. कोरे यांना निवडणुकीदरम्यान स्वीकृत सदस्यपदी नियुक्तीचा शब्द देण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष संधी देताना हा शब्द पाळण्यात आला नाही. यामुळे आमदार खाडे यांनाच या निवडीत बाजूला ठेवण्यात आल्याचा समज शहरात दृढ होत आहे. भाजपकडून केदार खाडीलकर यांना पक्षाचे निष्ठावंत म्हणून संधी मिळाली. त्यांनाही निवडणुकीवेळी बंडखोरी टाळण्यासाठी शब्द देण्यात आला होता. तो शब्द पाळण्यात आला. तर आमदार सुधीर गाडगीळ यांनी विश्वजित पाटील यांच्यासाठी धरलेला आग्रह मान्य करत असताना पराभूत झालेल्या मनोज सरगर यांना डावलण्यात आले. पराभूतांना स्वीकृतीची संधी दिली जाणार नाही असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्यासाठी हा नियम अपवाद ठरवण्यात आला. श्री कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे शब्द टाकून डॉक्टर म्हेत्रे यांच्यासाठी स्वीकृतचे पद खेचून आणले. यातून भाजपमध्ये असंतोष निर्माण झाला असला तरी भाजप अंतर्गत कुरघोडीचे राजकारण आता उघडपणे समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्नेहलताई सावंत आणि अशोक मासाळे यांना संधी देण्यात आली. मासाळे यांचे नाव चर्चेत नसतानाही कशी संधी दिली गेली हा संशोधनाचा विषय आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची एकजूट बांधण्यासाठी खंबीर नेतृत्व दिसत नाही. यामुळे पक्षातून सत्तास्थानी पोहोचलेले कार्यकर्ते मनमानी वागत असतील तर पक्षाचे भवितव्य फारसे आशादायी वाटत नाही. वचकहीन असलेला हा पक्ष केवळ सत्तेच्या खुंट्यालाच जास्त दिवस तग धरून राहील असे वाटत नाही. महत्त्वाकांक्षी नेते असतील तर पक्षाची अधोगती फार दूर नाही असेच म्हणावे लागेल. अमित शहा आणि सागर बिरनाळे यांना काँग्रेसने स्वीकृतीची संधी ही कोणत्या निकषावर दिली याचे कोडेही उलगडत नाही. हे काँग्रेसच्या कोणत्या कार्यक्रमात, आंदोलनात होते हे याचे शोधकार्य पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत. त्यांच्या हाती फारसे काही येणार नाही हे जरी सत्य असले तरी नेते मंडळीच्या किचन कॅबिनेटमध्ये असलेल्यांच्या आणि दरबारी राजकारणाचा लाभ कसा होतो याचे उत्तम उदाहरण काँग्रेसचे स्वीकृत सदस्य निवडीकडे पाहावे लागेल. स्वीकृतची संधी पक्षासाठी, समाजासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींना मिळावी हा मूळ हेतू. या हेतूलाच हळताळ फासून झालेल्या या निवडी पक्षातील असंतोषाला कारणीभूत ठरल्या तर आश्चर्य वाटणार नाही.